महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते। त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे। निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज, शेंगापोळी, बाजरी, ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख तसंच ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची प्रतिमा, शाल, फेटा व पुष्पहार घालून नूतन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीजित दत्तात्रय भरणे यांना देखील यावेळी किसन जाधव यांनी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष केला। याप्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादीचे हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, अमोल जगताप, शहर संघटक माऊली जरग, माणिक कांबळे, हुलगप्पा शासन, माणिक राठोड, महादेव राठोड, दीपक आरगले आदींची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज हे समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांबरोबर त्यांनी केलेले काम फार मोठे आहे। सामाजिक समता आणि समरसता निर्माण करण्याची कामगिरी शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी केली आहे। सिद्धरामेश्वर यात्रा सोहळ्यात मी उपस्थित राहणार असं आश्वासन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी किसन जाधव व इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराला दिलं आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। एकदा बोला भक्तलिंग हर बोला हर। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।